आता रात्रभर ट्रॅव्हल करून बसमधून नेपाळच्या एंट्री गेटला बसलो आणि इथे बॅगेंची चेकिंग होते. पूर्ण बॅग पूर्ण चेक करतात. जेवढं लगेज असं तेवढं उतरावं लागतं आपल्याला सगळं. आणि एंट्री गेटला हे असं एंट्रन्स बनवायला लावले नवीनच, कधी होईल ते माहीत नाही. तर बघूया कधी होतंय ते. महेश सिम कार्ड दाखव. महेश सिम कार्ड दाखव कसं असतं. दिखा बाबू सिम कार्ड कसं आहे. काढ तुझ्या मोबाईलचं सिम कार्ड काढ तोपर्यंत. आता पूर्ण झालं प्रोसेस एंट्रन्सची का हे दिसतात आपल्याला. नेपाळची डोंगर आहेत, दऱ्या आहेत, खूप काय. आणि हा इथे एक ब्रिज लागलाय, त्याच्यावरून गाड्या वगैरे पूर्ण रोपचा ब्रिज तिथे बनवलेला. कसा आहे काय आणि उतरून तर बघितलं नको नको. आणि पुढे ही शेती आहे ती पूर्ण. इकडे आपण चहा पितो, चहा लावतात असं आम्हाला सांगितलंय का. तर ही पूर्ण शेती आहे चालू आहे, त्यातच घरं आहेत. वातावरण खूप चांगलं आहे. गुड मॉर्निंग. जे परवा रात्री 1 वाजता निघालेलो ट्रिपमधून ते थेट काल संध्याकाळी 7ला पोचले. पूर्ण म्हणजे 13-17 तास ट्रॅव्हलिंग झालं आमचं. 17 तास ट्रॅव्हल करून आज सकाळी उठलो आहे. काल रात्रीचं काय नाही, येऊन डायरेक्ट जेवून झोपलो. आणि आता तर लेक पॅराडाईज पोखरामध्ये एक हॉटेल आहे, तिकडे आलो. जरा व्यवस्थित ब्रेकफास्ट वगैरे केला, काल रात्री डिनर पण केलं. तर चाललो नेपाळ फिरायला. पोखरा 4-5 पॉईंट आहेत, त्यामुळे काय व्हिडिओ पण आले नाही, पूर्ण थकलेलो. तर इकडे आले, फ्रेश तर झालेच सगळे. ह्या इथे फोटोशूट वगैरे चालू आहे पोरांचं, दाखवतो. इकडे एक फोटोशूट चालू आहे, इकडे एक फोटोशूट चालू आहे. डेंजर काम आहे. हा आमचा पहिला ब्रेकफास्ट होता नेपाळमधला. काही विषय नाही, आपल्या इंडियन फूड सारखंच भेटते. एकदम चांगला होता आणि हॉटेल पण एकदम चांगला होता, कुठेच काय कमी नाही. हा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे, मस्त दिसतंय एकदम बाहेरून लुक. मस्त हॉटेल होता. हॉटेलमधून निघून पहिला स्पॉट आलो तो आहे देवीज फॉल. तर देवीज फॉल काय आहे ते आतमध्ये गेल्यावरच समजेल. त्याच्या अगोदर पूर्ण मार्केट, इकडे बऱ्याचशा गोष्टी भेटतात. नेपाळ कल्चरचं जे काय आहे तर सगळ्या गोष्टी भेटतात इकडे. आणि गर्दी पण असते, खूप जास्त नाही बट लिमिटेड गर्दी असते. तर बघूया काय पुढे काय नाही. वेलकम टू देवीज फॉल. हे इथे देवीज फॉल आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे. 100 रुपये तिकीट आहे इकडे एक. पण आहे आतमध्ये चांगलं बघण्यासारखं आहे. तर आमची सगळी गँग आहे इकडेच. थोडी शॉपिंग वगैरे करायला लावली. ते प्रत्येक गोष्ट भेटते, म्हणजे मार्केट आहे. इथून कुकरी वगैरे पण इकडे भेटते, काय विषय नाही. आपल्याला छोटी बाय मोठी बाय सगळ्या कुकऱ्या विकऱ्या भेटतात. साधा काम नाही इकडं. तिकीटला पण लाईन लागते इकडे. तर डेव्हिड फॉल काय ते सांग जरा आम्हाला. इथे एक डेव्हिड नावाचा एक मुलगा आलेला, तो इथं काय थिंक कपल का कशासाठी तरी आलेला. तर तिथनं खाली पडलेला होता. दरी आहे खूप खोल, आय थिंक 300 मीटरची खाली दरी असेल. तर त्या दरीमध्ये पडला होता आणि ते आपल्या देवस्थानचं कसं असतो ते देव, तसं तो इथं प्राप्त हे झालेला आहे. तर त्याचं नाव पडलं आहे डेव्हिज फॉल. ठीक आहे, समजला. ठीक आहे, आणि जरा दरी दाखव, जरा दरी दाखव. आता आपण इकडे चाललोय फोटोशूट साठी. इकडे नेपाळी जे असतात कॉस्ट्युम्स ते लावलेले आहेत, फक्त तिकडे उभं राहून फोटो काढायचे. हे सगळे नेपाळी कॉस्ट्युम्स आहेत. आणि या इकडे आमचे पण फोटोशूट चाललंय. हा या इकडे फुल मजा आहे, कंपनी चालली आहे फुल. बॉडी बिल्डर. आतमध्ये मूर्ती आहे एक, त्याच्यावरती पैसे थांबले पाहिजे असं आहे. तर आमची अख्खा ग्रुप पैसे टाकतो त्यामध्ये. चालू आहे सगळं. हे बघा आतमध्ये मूर्ती आहे. सुंदर मस्त असं एक डोंगराळ बनवलंय, बर्फाचा डोंगर. ते बघायला चांगलं वाटतं आणि फोटोज पण चांगले येतात इकडे.
तर एवढाच विषय का ऑपोजिट फोकस असल्यामुळे आम्ही फोटो नाही काढत आहे. तर आमचे पुरं फोटो काढायला हैराण करतात. तर फायनली देवीच फॉल बघून आलो, बट इतकी काय मजा आली नाही त्याच्यामध्ये. आणि इथे नेमकीच आमचा माईक गेला वाटतं, माईकच काम नव्हतं करत. इथे हे सगळं जे आहे ते नेपाळी जे काय आहेत स्टोन्स वगैरे ते आहेत आणि शंख आहेत. तर शंख पण खूप सुंदर सजवलेले आणि इथे बाकीच्या गोष्टी पण मस्त चांगल्या भेटतात. शंख वाजवायचा पण प्रयत्न केला आमच्यातल्या काही जणांनी, वाजवला सक्सेसफुल, बट त्याचा नेमकी आवाज नाही आला, रेकॉर्ड झाला नाही. खूप वाजवला. हे वयाच्या 55व्या वर्षी पण एवढ्या जोरात शंख वाजवत आहेत ती मोठी गोष्ट आहे. आमच्यासोबतच आहेत ते सर. आणि आम्हाला इथे हे पण भेटले, काय बोलतात त्यांना माहीत नाही, त्यांच्याशी बोलत होतो आम्ही. जय महाराष्ट्र पण बोलले ते. आणि त्याच्यानंतर आलो आम्ही गुप्तेश्वर महादेव मंदिरात. ते गुफा आहे असं बोलतात. तर गुफेमध्ये जाऊन आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि इथे पण सेम आहे, मार्केट वगैरे आहे, सेम गोष्टी भेटतात. जे तिकडे होतं देवीस फॉलला ते पण इकडे, ते ऑपोजिट साईडला ते सेम. तर इकडे तिकीट्स वगैरे काहीतरी काढावे लागतात. ते इंडियन रुपीजमध्ये पण काढू शकतो आणि नेपाळी रुपीजमध्ये पण काढू शकतो आपण. तर हे तिकीट्सचे रेट पण आहेत, ते इकडे दाखवतो मी. हे नेपाळी करन्सी आणि इंडियन करन्सी. हे असते असं तिकीट आणि या इकडे असं परफेक्ट लाईन मध्ये तिकीट काढावे लागतात. म्हणजे थोडे फॉरेनर्स वगैरे पण इकडे असतात, असं नाही की फक्त नेपाळी आणि इंडियन, बाहेरची पण लोक येतात. आणि हे इकडे आहे जे मध्ये इथे मध्ये केव्ज आहेत, गुफा आहे. आपले तिकीट सिस्टम अशी आहे का स्कॅन वगैरे करूनच मग ते स्कॅन होते. इकडे जोपर्यंत स्कॅन होणार नाही तोपर्यंत इकडून काय राहणार नाही, असं आहे. म्हणजे आहे खूप सारे बदलले. हा एंट्रन्स परफेक्ट वर्ल्ड टुरिझम डे 2024 बॅनर्स वगैरे लावलेत. आमची गँग कुठेही गेली का फोटोशूट पहिले. कुठे नाग, खोटा नाग आहे ना, मोठा नाग आहे बघा, आपण तो खोटा आहे ना. मोठा असून पण किती मोठा बघा ना. आणि इकडे एंट्रन्सलाच सगळ्या देवींच्या वगैरे मूर्त्या पण लावल्यात. सुंदर आहे, ऍक्च्युली मेंटेन ठेवलंय. हा आहे एंट्रन्स. म्हणजे आतमध्ये सगळं जुनं आहे बट बाहेरून सगळं नवीन केलंय. आणि इकडे लिहिलंय पण नो फोटोग्राफी नो व्हिडिओग्राफी. बट आता आतमध्ये बघू, प्रयत्न करतो आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ काढायचा. झालं तर ठीक आहे. देवांच्या पाया पडून आलो की अजून खाली पण एक गुफा आहे, खाली चाललो. इकडे व्हिडिओग्राफी अलाउड नाही तरी बट रिस्क वर करतोय मी. गुफा म्हणजे गुफाच आहेत, व्यवस्थित आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही. थोडं मजा पण वाटते इकडे यायला, एक्साइटमेंट पण वाढते गुफा असल्यावरती. चालले आता, लाईन लागलेली आहे पुढे. आतमध्ये पण आता खोल असा वॉटरफॉल आहे, लोकांनी बघायला गर्दी तर केली आहे बट पूर्ण अंधार आहे, दिसत पण काय नाहीये आणि काहीच नाही. माझ्या मते एवढंच आहे आपलं गुप्तेश्वर महादेव मंदिर आणि ते केव्स जे आहेत ते. ओके, तर बघूया अजून काही आहे का, पुढे जाऊन बघतो. नाही इकडं थोडं पाणी आहे अजून, दुसरा वेगळं काय नाहीये असं. म्हणजे खूप एक्साइट होतो बघण्यासाठी, काय एक्साइटमेंट एवढी नाहीये. एवढंच आहे की जरा हे आतमधलं डोंगराच्या खालचा परिसर आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय. काहीतरी सांगतायत. हे आता आलोय पुमडीकोट मंदिर, जे सिटीच्या बहुतेक टॉपलाच आहे. एवढं चढत आलोय आणि व्यवस्थित दिसतंय मंदिर वगैरे पण. चाललोय, एंट्री मारतोय. हे आमचे थकलेले मेंबर आहेत सगळे आणि मी स्वतः पण थकलेलो आहे. जाम वरती आलो चढत. इकडून इथे मोठं शिवाचं पण मंदिर आहे आणि इकडे साफसफाईचं पण काम वगैरे चालू आहे. खाली एक डॅम आहे बट माहित नाही कुठचा डॅम आहे, बट सुंदर मंदिर आहे आणि नजारा पण सुंदर आहे. नेपाळमध्ये एक ऑब्झर्वेशन केलं, प्रत्येक ठिकाणी फुलं म्हणजे ही लावलेलीच आहेत. कुठेही असू दे, काही असू दे, फुलं वगैरे तर आहेतच. पूर्ण एंट्रीला ह्या बाजूला त्या बाजूला दोन्ही बाजूला फुलं आहेत. हा एंट्री आहे, वरती शिवलिंग आहे. सुंदर केलं, नजारा एकदम सुंदर आहे.
डोंगराच्या टोकावर आले साप. इकडे आमचे फोटोशूट तर चालूच आहे, फोटोंची काही कमीच नाही इकडं. फुल टू फोटोशूट चालू आहे. आमची गँग हा इकडं ह्या इथं आहे. व्हिडिओ शूट फोटोशूट तिथे ठोक लावले पोरांनी. साधा काम नाही. एंट्री केल्यावर नुसती महाराष्ट्रीयन पब्लिकच. वा 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 सुंदर. आणि नजारा देखील सुंदर आहे. एकदा आवाज द्या. अरे 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 अरे. तर हे मेन एंट्री आहे. मेन पायऱ्या वगैरे आहे तिकडे. इकडे चढतोय वरती. सुंदर दृश्य आहे. म्हणजे असं फक्त बघावंच. एकदम सुंदर. खूप मोठी महादेवांची मूर्ती आहे. आणि इकडे पूर्ण शिवलिंग लावलेले आहेत. पूर्ण सुंदर आहे. म्हणजे इथे फॉरेनर देखील येतात. म्हणजे विचार करा किती सुंदर स्पॉट असेल. ही भव्य मूर्ती आहे महादेवांची. सुंदर मूर्ती आहे एकदम. काय तर तेज. आणि आतमध्ये काय ते अद्याप आम्हाला माहिती नाहीये. बट आहे खूप सुंदर मूर्ती आहे. आणि दृश्य देखील सुंदर आहे तिकडचे. हे आमचे नितीन दादा, सागर दादा हाय करा. हाय हे हाय करा. हाय हा. आपण जी मूर्ती बघितली ती मूर्ती तर आहे. त्यासोबत इकडे श्री गणेशजींची पण मूर्ती आहे. आणि ती प्रदक्षिणा घालते. ते आत्ता माझ्या नजरेत आलं. एकदम सुंदर आहे. हे 24 तास चालू असतं असं. हे बघा हळूहळू दिसेल तुम्हाला. श्री गणेशजींची मूर्ती हळूहळू प्रदक्षिणा घालते. सुंदर नजारा आहे. हर 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 हर. मी सुद्धा प्रदक्षिणा घालतोय. बघ गणपतीची मूर्ती आली आहे इकडे. प्रदक्षिणा आम्ही सगळेच घालतोय. आणि हा इथे नजारा आहे सुंदर. बर्फ तर दिसत नाहीये. पण आमच्या नुसतं चर्चा चालल्यात बर्फाच्या. बर्फ दिसत तर नाहीये. बट हा जो आणि मागे मोठा एक डमरू आहे. आणि हा इथे मस्त नजारा आहे. आणि हे जे खाली आपण बघतोय पूर्ण शिवलिंगात लावले सगळे. पूर्ण चारही दिशेला मोठा डमरू पण आहे. इथे खाली पण एक रील लावली आहे. म्हणजे इकडे पण खूप तरी प्रदक्षिणा असतात. बट ते टायमिंग नुसार असेल त्याची काही आयडिया नाही. आणि इकडून जे दिसतंय ते स्तूप आहे. तिकडे आपण जाणारच आहेत थोड्याच वेळात. सुंदर आहे. आणि ही पूर्ण पोखरा सिटी आहे. कॅमेरामध्ये पण काहीच होणार नाही एवढी मोठी सिटी आहे. दिसणार पण नाही. बट सुंदर आहे. हा जो परिसर आहे हा या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. एकदम स्वच्छ परिसर आहे. थोडी पण घाण दिसणार नाही इकडे. व्यवस्थित ठेवलंय. आणि इकडून जे समोर दिसतंय इकडे पण जायचंय आपल्याला. पॅराशूट वगैरे लावलंय. इकडे पण जाणार आहे. फोटोशूट्स तर चालत आहेत आमच्या. व्हिडिओ शूट फोटोशूट सगळं. हॉटेल्स वगैरे पण अवेलेबल आहेत. बट थोडं रेट हाय आहेत. आणि दृश्य तर सांगायला नको इकडचं दृश्य कसं आहे ते. तर परत चाललंय फोटोशूट वगैरे करून बघूया. ते पुंबडी महादेव मंदिराच्या ऑपोजिट इकडे एक ड्रीम सिटी बनवली आहे. इकडे पॅकेज वगैरे आहेत. पुंबडी 350 आणि 250 असं. आणि इकडे वरती महालक्ष्मीचं एकदम भव्य मूर्ती आहे. आमचे नितीन दादा वरती गेलेत. नितीन दादा हाय. हा हाय. इकडे पॅराशूट वगैरे. आय थिंक बंजी जम्पिंग पण आहे इकडे. सगळं काय चाललंय वरती पूर्ण. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या व्हिडिओ मध्ये दिसतात त्या आता प्रत्यक्षात करायला चाललोय आम्ही. थोडं एक झलक दाखवतो. ही अशी रूम आहे. बाबा 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 हे व्हिडिओ मध्ये काही येत नाही. ची सुरुवात तर झालेली आहे. इकडं नुसती गोंबा आले. हा नुसती गोंबाट पोखरा. अरे बाबा काय दिसना. काही समजत नाही काय चाललंय ना काय नाही. ती बोंबा बोंब. पण मजा आहे भाई. मजा आहे. ऍडव्हेंचर आहे. फुल मजा आहे. फुल मजा आहे. काय टेन्शनच नाही. करायला आलंय पण पोरांच्या नुसते फोटोशूट हे ते हेच चाललंय. साधा कामच नाही ठेवलंय पोरांनी. नुसता चिवचिवाट. सरत सरत चाललंय पायऱ्यांवरती. बघूया नेक्स्ट काय. पायऱ्या ह्या लय भारी दिसत आहेत. हाय हो आमचा देशमुखांचा कार्टा.
नाही हो इथं ह्याचा झाड बनवलाय. कुठला आहे रे ह्यो? लोखंडाचा झाड आहे, लोखंडाचा. नितीन मागे. नितीन मागे बनवलाय नुसत्या भासलं लावलं त्याला आणि हे इकडे आहे, पारल्यात मोठी दिसती. इकडे काय बोलतो त्याला, इकडे आहे काचेचा पूल बनवला इकडे. काचेचा पूल बनवला. तर ते येतो इकडे एक पॉइंट, इकडे पॅराशूट फोटोशूट. हा हे ऐका हाय. नाही इकडे हा ते, नाही इकडे आयफेल टॉवर, इकडे काचेचा ब्रिज आहे. असा एक हात आहे फोटोसाठी, मस्त एक स्पॉट आहे. आणि या इथं हा आहे आमरे काचेचा पूल. पोरं घाबरतात इकडे याला. मी बाबा का फुटले, भीती तर वाटते बट एन्जॉय पण करतोय. मजा येते मजा येते मजा येते. असं वाटतंय की हे तुटलेलं आहे बट ऍक्च्युली भीती वाटते. हे सगळ्यांनी हाय कर. हो इकडून पुढे व्हिडिओ आहे काय बरं. इकडे पण काचेचाच पूल आहे. थोडं मजा वाटते इकडे पण फोटो वगैरे काढायला. आणि इकडनं पण नजारा, हा हा काय क्लास नजारा आहे. वा वा वा. डॅम पण दिसतोय. आणि इकडून पुढे एक दुर्बीण आहे, ह्याच्यातून काय दिसते ते आता बघतो गेल्यावर. बोट वगैरे दिसत होती इकडची बोट वगैरे दिसते. यो आमच्यातलं एक प्लेअर आहे, त्याची काचेवर यायला लय पाटते. ए केचा केचा जोरात केचा. इकडे पुढे आल्यावर हे असं बनवलंय टोपल्यांचं, चांगलंय. इकडे फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे करू शकतोय. मस्त बनवलंय. दाखवतो एक बॅक कॅमेराने पण. फोटोशूट साठी एकदम मस्त एरिया आहे. पुढे आल्यावर आहे ते आपलं हे डॉक्टर साहेब. झाले का तुमची जम्पिंग? झाली खरं? अरे बापरे. हा इकडे पाळणा आहे आणि इकडे एक पाळणा आहे. पण इकडे आता खूप सारे नंबर आहेत, तर आमचा नंबर कधी लागतो त्या काढतो व्हिडिओ. आणि इकडे एक लिहिलेलं आहे पोखरा ड्रीम सिटी. इकडून फुल जम्पिंग वगैरे होते. जम्पिंग नाही सॉरी, हे एक नंबर आहे हा. पण सगळे वेटिंगला थांबले तिकडे आमची पब्लिक. व्हिडिओ इकडून पण व्हिडिओग्राफी फुल चालू आहे. बाकीची पब्लिक वैतागून गेली घरी. हेलो नमस्कार सर। नमस्कार. आप लोग कहाँ से हो? महाराष्ट्र. पोखरा आके आप लोगों को कैसे लगा? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. ये ड्रीम सिटी, यहाँ पर ड्रीम सिटी है ना, यस. यहाँ आके आप लोगों को कैसे लगा? ये जो ड्रीम सिटी है यहाँ पे आके हमें बहुत अच्छा लगा. और ये जो सब बनाया है जो घूमने के लिए बहुत अच्छा है और अट्रैक्टिव, बहुत ज्यादा अट्रैक्टिव है. पोखरा में जो भी आए इधर आके अपना नेक्स्ट. आता फायनली ड्रीम सिटी पोखरा फिरून झाल्यावरती आलो आम्ही बोटिंग करायला. बोटिंग करून मंदिरात जायचंय. आणि इथे रेट्स पण असतात, ते सीझन वाईज असतात. ते फिक्स रेट असं आम्हाला काय जाणवलं नाही. तर बघूया पुढे मंदिर दाखवतो मी. सगळे आमचे सवंगडी चाललेत आता बोटिंग करायला. पुढे बघ मागं. जस्ट आलो, दर्शन पण झालं बट तेवढ्यात मंदिर पण बंद केलं. आता परत बोटिंग करून तेवढा लांब जायचंय. आमचे मेंबर्स आहेत बोटीमध्ये बसत आहेत. एक बोट तर निघाली, बाकीची चालली आहे बोट. चाले बोटिंग चालू आहे. आजचा दिवस पण पार पडला. तर 3 दिवस राहिले ट्रिपचे आणि पोखरा फिरलो आज पूर्ण. जी आज मजा केली आहे नेपाळमध्ये, एकदम अविस्मरणीय मजा होती. आणि जर तुम्ही कधी नेपाळला आलेच तर पोखरामध्ये नक्कीच स्टे घ्या. बिकॉज पोखरामध्ये जे सुख आहे ना, जे सगळे टेम्पल्स आहेत आणि ते परत ॲडव्हेंचर्स आहेत जे आम्ही केले, खूप मजा आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तर ते नक्की करा. आणि इकडे शॉपिंग वगैरे ते इकडे करूच नका. खूप सगळ्या गोष्टी महाग आहेत, अत्यंत महाग आहेत. तर उद्या डायरेक्ट काठमांडू. बघूया किती वेळ लागतोय. पूर्ण बसचाच प्रवास असेल उद्या. रोड्स पण जरा बरोबर नाही आहेत, तर बघूया, समजेलच आपल्याला.